तर तुमचं नाही का पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर होळी पौर्णिमानिमित्त आपण एक डिझाईन करणार आहे आणि मी आधीच काही टाईप करून ठेवलेले आहे. आपलं मेन टार्गेट बॅकग्राऊंड असणार आहे आणि ब्रश आहे ते पण तुम्हाला मी देऊन टाकतो. तर व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे. फोटोशॉपमध्ये ना मी असं हे टाईप करून घेतलेले सर्व तुम्ही बघू शकता. आता ह्याला जो फॉन्ट यूज केलेला आहे तो श्रीदेवचा यूज केलेला आहे. मिडल अलाइनमेंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्टन्स किती ठेवलेलं आहे मी इथं. हे बघा असा मी डिस्टन्स वगैरे ठेवलेला आहे आणि श्रीदेवचा हा 4946 नंबरचा फॉन्ट घेतलेला आहे मी. परत तिथं खाली जो यूज केला आहे तर तोच फॉन्ट यूज केलेला आहे आपण. हे बघा फक्त ह्यामध्ये मी काय केलं आहे नेहमीच सर्वांना आहे ना ते लहान साईजमध्ये घेतलेलं आहे. छोटं इथं बघू शकता साईज आणि खालचं थोडं मोठं आहे तोच फॉन्ट आहे. बाकी दोन्ही वेगवेगळे टेक्स्ट आहे. इथं मी पिन मारले तुम्हाला मी दाखवतो. हे बघा म्हणजे सुट्ट करून वेगवेगळं मी टाईप करून घेतलेलं आहे. हे दोघांना पिन मारतो म्हणजे ट्रॅक करताना काय प्रॉब्लेम येणार नाही. आता खूप जणांचं कसं असतं म्हणते दादा डिझाईन करताना खूप गिचमीड होती. आता मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, जेव्हा आपण डिझाईन बनवतो तुम्हाला जर बॅकग्राऊंडला टाईम वगैरे लागत असेल ना तर माझ्यासारखं असं करून घ्यायचं म्हणजे सर्व टाईप करून घ्यायचं. आता समजा होळी पौर्णिमाचं सर्व मी इथं टाईप केलेलं आहे. परत त्याला मी ग्रेडियंट दिलं आहे, ड्रॉप शॅडो दिलेले आहे. बघा इथं ड्रॉप शॅडो छोटाच इथं म्हणजे थोडीच दिलेली आहे नॉर्मल. आणि ग्रेडियंट काय मी कुठला पण दिलेला आहे ह्यामधला. हे बघा असा बघा हा पण चांगला वाटतं. हे बघा असा समजा आता हवाला इथं दिला आहे तसाच मी इथं वरच्याला दिलेला आहे. ह्या काय का समजा हेच कॉपी केलं ना मी एकाला दिलं की दुसऱ्याला तुम्ही पेस्ट करू शकता असं मी दिलेलं आहे. बाकी इथं व्हाईटच कलर घेतलेला आहे आणि इथं बी व्हाईट आणि ह्याला जो ग्रेडियंट दिला आहे खालचा तो आपण इथं ग्रेडियंट दिलेला आहे. तर बघितलं तुम्ही हा टायटल आहे आपलं मेन बोर्ड. बाकी सर्व लाईट फॉन्ट यूज केलेला आहे. आता डिझाईन बनवताना काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता आपण सर्वात पहिले इथून साईज क्रिएट करतो. साईज क्रिएट करताना आपण इंचेसमध्ये 4x5ची साईज घेतलेली आहे. समजा तुम्हाला जर नसेल घ्यायचं तुम्ही 8x10चे बी घेऊ शकता. त्यावर रिझोल्युशन 300 ठेवा. आता मी साईज कमी घेतलेली आहे 4x5 चांगली क्वालिटी येण्यासाठी, कारण आपल्याला इंस्टाला पोस्ट करायचं. इथं मी 800 रिझोल्युशन घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा 10x10 किंवा जास्त साईजवर काम करताना तेव्हा रिझोल्युशन कमी करत चला, नाही तर लॅग होईल तुमचा PC. इथं कलर प्रोफाईल आहे ना ते sRGB. इथं कलर मोड RGB कलर ठेवलेला आहे, 8 बीट ठेवलेलं आहे. बाकी मी इंचेसमध्ये साईज घेतलेली 4x5ची. आता इथून मी साईज क्रिएट करतो आहे. आता साईज क्रिएट केल्यानंतर समजा आता हे माग विलेजचं काही इमेज आहे. परत इथं हे बॅकग्राऊंड आहे. आता हे जे बॅकग्राऊंड आहे आता मी डार्क डिझाईन कशी बनवते ती बघा फक्त तुम्ही. समजा ह्याला मी कॉपी केलं इकडून आणि इकडून असं पेस्ट केलं इकडं. हे काय असं ह्याची साईज थोडी वाढवली. आता मला काय करायचं आहे ह्याला ना थोडासा ब्लर करायचं आहे. मला गॉशन ब्लर बी देऊ शकतो किंवा मग ह्याची ऑपोसिटी कमी करून खाली एक बॅकग्राऊंड बी टाकू शकतो. समजा मी इथून एक असं बॅकग्राऊंड घेतलं सॉलिड कलर तर मी याला असं बी करू शकतो. पण ते खूप डार्क नको आहे आपल्याला. त्यामुळे मी काय करणार याला फिल्टरमध्ये येऊन नाही का गॉशन ब्लर देणार आहे. कारण आपल्याला होळीची डिझाईन बनवायची आहे आणि आपल्याला ना ते हे करावं लागेल काय म्हणतात त्याला डार्क बॅकग्राऊंडमध्येच करायला. आता हे पूर्ण डार्क नाही, याच्यामध्ये येल्लो आहे, ऑरेंज आहे, ब्लॅक पण आलेलं बघा. एक ब्लॅक शेड आलेली आहे साईडला. तेव्हा तसं मी बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. आता तुम्हाला किती लागते तुमचं वेगळं समजा बॅकग्राऊंड असेल तसं तुम्ही ठेवा. अँगल हा -52चा आणि डिस्टन्स बघा तुम्हाला किती पाहिजे तो तुमच्या ह्याने ठेवा. आता हे अँगल चेंज केला बघा कसं अँगल चेंज होतो. तुम्हाला इकडून पाहिजे तर तुम्ही इकडून करू शकता. आता समजा मला इकडूनच पाहिजे मी असं केलेलं आहे इथून. हे बघा असं मग तुमचे अँगल तुम्ही ठेवा. आता समजा अँगल इथं 52 होता ना 52 करतो आणि ओके करतो. आता हे सर्व झालं. आता आपल्या इथं होळी फायरचं जे आहे ना ते इमेज पाहिजे. त्यासाठी तुम्ही पिंटरेस्टचा वापर करू शकता. मी तुम्हाला पिंटरेस्टला दाखवतो काय सर्च करायचं आहे आणि इथून तुम्हाला फक्त टाकायचं आहे होळी फायर टाकतो. फक्त होळी टाकलं की तुम्हाला बॅकग्राऊंड नाही भेटणार. तसं तुम्ही होळी फायर टाकलं ना मग तुम्हाला असे बॅकग्राऊंड भेटतील. मग ह्यामधलं तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता. आता मी एक डाउनलोड केले ना तेच मी इथं प्लेस करतो आहे. हा का हे वालं बॅकग्राऊंड येते हेच मी इथं प्लेस केलेलं आहे. आता ह्याला आणि आपल्या बॅकग्राऊंडला ना मॅच करायचं आहे. ह्याला मी काय करणार आहे इथून थोडं ब्लेंड चेंज करून बघणार आहे कुठलं चांगलं वाटते. आता इथं बघा इथं लाईटिंगचा एक आहे ना इफेक्ट डार्कर कलरच्या खाली तो देतो आहे आणि ह्याची साईज जरा मी अशी वाढवून घेतो. इथं साईज वाढवलेली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये जे आपण साईडला जे दिसते ना तुम्हाला
हे पण इरेज करायचं आपल्याला. पण ते इरेज मी कसं करणार आहे मी तुम्हाला दाखवतो. ह्याला मास्क करतो आहे मी आणि ब्रश घेऊन असं साईडने इरेज करून टाकतो आहे. आता इथं ब्लॅक कलरने आपलं इरेज होणार आहे आणि व्हाईटने परत येणार आहे. तर इथून मी असं ब्लॅक कलरने ना इरेज करून टाकणार आहे आणि याला असं सेट करून घेणार आहे इथं. आणि थोडीची साईज पण कमी करू, बाकी इरेज करून टाकू. कारण ते आपल्याला दिसलं नाही ना तरी पण ते आहे थोडं थोडं इथून चेक करू शकतो. बघा आता बरोबर झालेलं आहे. आता एवढं सर्व झालं. आता आपल्याला काय करायचे, हे पण लागणार आहे, आपण हे पुढं लावू. हे बॅकग्राऊंडला तर मी इथून उडून टाकतोय. आता हे सगळे ना आपण सगळे इकडे घेऊन येऊ असं, आणि हे याला मी इथं असं लावणार आहे इथं ह्या साईडला. होळीचं जे आपलं आहे ना त्याला थोडं आपण मोठं करू शकतो. हे इथं लावणार आहे पण ह्याच्या मागं आपल्याला ब्रश मारायचं आहे, मी ते तुम्हाला सांगतो पुढं. बाकी सगळं आपण लावून टाकू. ह्याला बी पिन मारलेले. आणि हे जे दिसते ना तुम्हाला हे वाला, हा पण फॉन्टच आहे. ह्याला मी काय केलेलं मी तुम्हाला दाखवतो. ह्याला नॉर्मल करून घेतो मी पहिला. तर तुम्ही असं एक फॉन्ट घेतला ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जो फॉन्ट असेल, समजा आता माझ्या श्रीदेवचे जरी असले त्याच्यामधलं बी कुठला फॉन्ट घेतला ना मी, तुम्हाला भेटेल ना. कसं हे पण भारी. किंवा अजून तुम्हाला दाखवतो, हे बघा असं. फक्त त्याचा डिस्टन्स नाही का तुम्हाला कमी करावं लागेल आल्ट दाबून ॲरो कीने, नाही का. हे बघा असं. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे करा. आता मी याला डायरेक्ट ड्रॅग करतो इकडं. आणि इथं असं लावतोय. साईज कमी करू थोडीशी. ह्याच्या मागं आपल्याला ब्रश मारायचं आहे, त्यामुळे मी ते होळीचं आपण जी इमेज टाकली त्याच्यावर एक न्यू लेअर घेणार आहे. आणि माझ्याकडे ब्रश वॉटर कलरचे पेंटवाले, ते मी तुम्हाला देऊन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामधला ना मी ब्रश, समजा हावाला ब्रश घेतला मी असा, तो मारणार आहे. इथला डिझाईनचा एक रेड कलर घेणार आहे आणि असं इथं मारतो आहे. ह्याला समजा तुम्ही ओव्हरले देऊन मारला ना तर का बेस्ट रिझल्ट येतो आहे. अजून थोडा डार्क, हे बघा असं असं मी मारलेलं आहे इथं. लगेच मग त्याच्या खाली मी हे जे टाईप केले ना हे पण लावून टाकायचे. ह्याची साईज थोडी कमी करायची. मी आधी सर्व लावून घेतो. हे जे फोटो वगैरे आहेत ना हे सगळे मी इकडं ड्रॅग करून घेतोय. आता ह्याला मी ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट देणार आहे. सॉफ्ट लाईट देतोय, मास्क करतोय. हे दोन जनरल ब्रश घेतो. इथं ब्लॅक आहे ना, ब्लॅकने हाईड होते म्हणजे इरेज होते. असं असं इरेज करतोय मी. तर एवढं झालं. अजून याचा आपण मोड चेंज करून बघू कुठलं चांगलं वाटतंय. इथं लाईटिंगचं बी चांगलं वाटतंय. स्क्रीन पण एक नंबर वाटते, काही प्रॉब्लेम नाही स्क्रीनला पण. स्क्रीनचं पण ओके वाटते. उलटं स्क्रीनवालं जरा मला बेस्ट वाटते, कारण प्रॉपर बॅकग्राऊंडसोबत मॅच होते. आणि जो ब्रश मारला नाही इथं, त्या ब्रशची थोडी साईज अशी वाढून मी हे करते. आता तुम्ही बघू शकता आपण ही डिझाईन ना खूप साधी सिंपल केलेली आहे, पण ती दिसायला बी चांगली वाटते. तो फोटो वगैरे टाकला ना तुम्ही, ती दिसायला बी चांगली वाटते. किंवा जो ब्रश मारला आहे समजा तो काढला आपण, त्याच्या जागी आपण दुसरा ब्रश मारू. इथून आपल्याकडं हवाला एक ब्रश आहे, तो पण मारून बघू आपण कसं वाटतंय. आता डिझाईनमधलेच कलर जर यूज केले ना तुम्ही, तुम्हाला एक चांगला रिझल्ट भेटेल. म्हणजे कसं बाहेरचा कलर कुठला गरज नाही कुठला यूज करायची. आता बघा इथं कसं वाटते. ह्याच्यावरच न्यू लेअर घेतली. समजा इथून मी ओव्हरले केलं, थोडं डार्क कलर घेऊन ह्याच्या मारला ना असं, हे बघा. फक्त त्याला थोडीशी ऑपेसिटी कमी करायची. आणि ह्याला जो आपण फॉन्टला जो ड्रॉप शॅडो दिला आहे त्याचा डिस्टन्स आपण वाढवू थोडा, आणि अजून थोडी ऑपेसिटी वाढवूया अशी. आणि हेच कॉपी करून इथं पेस्ट करून टाकूया. याचा ग्रेडियंट पण चेंज करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही चेंज करू शकता. मी PHD फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकून तुम्हाला. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये फक्त एक स्टेपमध्ये पासवर्ड असतो
आणि मी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवत असतो. खूप असं डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असं अवघड काय सांगत नाही, म्हणजे प्रॉब्लेम येईन असं काय. प्रत्येकाला जमाना असंच सांगते, माझ्या भाषेत जे होईल तसं तुम्हाला मी शिकवत असतो. आता हे मी ह्याला पण कॉपी पेस्ट करतो, शॅडो टाकलेलं आहे, आपण ग्रेडियंट हे करून टाकतो. आता बघा, हे आपण डिझाईन केली अशी. आता एवढं सर्व झालं ना, तुम्ही सगळ्यात वरती एक न्यू लेअर क्रिएट करू शकता. त्याच्यामधून एक समजा इथनं जनरल ब्रश घेतला, इथून एक असं लाईट इफेक्ट मारायचे. समजा आपल्याला स्क्रीन केलं, हे बघा असं मारू शकता तुम्ही. आता एवढी डिझाईन झाली. आपल्याला काय करायचं आता, हे जे खालचे बॅकग्राऊंड आहेत ना आपले, या सगळ्यांना कंट्रोल जे करून कॉपी करायचं आणि याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून टाकायचे. त्यानंतर काय करायचं, इथे फिल्टरमध्ये यायचं. फिल्टरमध्ये जर हा इफेक्ट दिसतोय ना तुम्हाला, नाही का, टेक्स्चरमध्ये जायचं, 2 नंबरचा आहे ग्रेन म्हणून, तो इफेक्ट मारून द्यायचा आहे. त्याने तुमची डिझाईन बघा कशी दिसते. आता सर्व झाल्यानंतर काय करायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं आणि कॅमेरामध्ये जायचं. कॅमेरामध्ये आले ना तुम्ही, तर ह्यामध्ये तुम्हाला काय काय वाढवायचं ते सांगतो. आता ह्यामध्ये ना आपलं फुल लाईट डिझाईन आहे, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट वाढवायचं आहे. कॉन्ट्रास्ट वाढवलं जे डार्क पार्ट आहे किंवा हे ना, ते अजून हायलाईट होऊन माझं डार्कनेस येतो ना का कॉन्ट्रास्टने. हे बघा असं, बघा कसं वाटतं, म्हणजे सॅच्युरेशन पण नॉर्मल थोडं वाढते. त्यानंतर व्हाईट थोडं वाढवायचं 16पर्यंत. ब्लॅक पण थोडं कमी करतोय, थोडी क्लिअरिटी पण इथून वाढवतोय. बस थोडं शॅडो वाढून टेक्स्चर थोडं वाढवते. खाली कॅलिब्रेशन आहे, तर इथं जाऊन थोडं सॅच्युरेशन वाढवूया असं. ओके, आता डिझाईन बघा तुम्ही कशी दिसते. तर ही आजची आपली डिझाईन होती, खूप साधी सिंपल होती. मी आधीच हे सर्व टाईप केल्यामुळं आपला टाईम वाचलेला आहे. तुम्ही पण असंच करा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही सिंगल अलाइनमेंट करता, आता पूर्ण टेक्स्ट एका लाईनीत असतात. आता तुम्हाला इथं मी करून दाखवतो. हे बघा असं, ही सिंगल अलाइनमेंट आहे. तर ही कधी करायची अशी, आता समजा ही हाईड करून टाकतो इथून. अशी कधी करायची, जेव्हा तुम्ही टेक्स्ट पूर्ण एक ह्याला घेता. आता बघा समजा हे पण टेक्स्ट आहे, हे वालं, हे पण मी इथं असं घेतलं असतं किंवा नाव असतं किंवा पॉलिटिकलची डिझाईन असतं, त्यावेळेस तुम्ही अशी सिंगल सगळं वर्ड सिंगल अलाइनमेंट असते. आता मी इथं मिडल घेतली होती, परत मी अंडू करतोय सगळं. हे बघा तिथं मिडललाच आहे सर्व, इथं बी ह्याचे. तर अशी डिझाईन आपण बनवलेली आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. PhD फाईल तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.